मसाला वांगी करूया. त्यासाठी 4 वांगी कापून पाण्यात टाकली आहे. त्यासाठी वाटण लागणार आहे. कोथिंबीर, लसूण, ओलं खोबरं आहे त्याचं वाटण केलं आहे. कढीपत्ता लागणार आहे. कांदा, टोमॅटो, हिंग, राई, जिरं, हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर, पाणी पण लागणार आहे आणि तेल लागणार आहे. कढई गरम करायला ठेवली आहे. तेल टाकूया. दीड चमचा तेल टाकूया. राई टाकूया. चांगली राई तडतडून द्यायची. मग जिरं टाकायचं. हे बघा चांगली तडतडते. तडतडली की जिरं टाकायचं. कढीपत्ता, कांदा टाकायचा. छान लागतं असं वांगं केलं. मी केलेलं एकदा. यात कोथिंबीर थोडी कमी पडली. आता हिरवं वाटण दिसतं. माझ्याकडे जास्त नव्हती कोथिंबीर. लसूण जास्त टाकायचं आहे. टोमॅटो टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. चांगला भाजायचा कांदा आणि टोमॅटो मऊ होऊन द्यायचा एकदम. कांदा चांगला भाजून घ्यायचा. मग मसाला टाकायचा. वाटण चांगला भाजून घ्यायचा. टोमॅटो एकदम मऊ व्हायला पाहिजे बघा. तर हे वाटण टाकूया. वाटण टाकलं सगळं. वाटण चांगलं टाकलं. चांगलं भाजायचं. तेल कमी टाकलं थोडं. डब्याला द्यायचं. मग डब्यात तेल हे पडतं नाही. हे बघा. आता हिंग टाकूया. सुगंध छान येतोय. तो वांगा करून बघा, छान होतं. तर थोडीशी हळद टाकूया. धना पावडर आणि लाल तिखट.
चांगलं भाजून द्यायचे मसाले. थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकल्यामुळे मसाले करपत नाही, भाजीला कलर छान येतो. थोडंसंच पाणी टाकलेलं आहे बघा. तर वांगी टाकून घेऊया. 4च वांगी आहेत. चांगली परतायची मसाल्यामध्ये. छान लागतात मग. चांगली मसाल्यामध्ये भाजून घ्यायची वांगी. तर हे वाटण केलेलं पाणी टाकणार आहे त्याच्यात. एवढ्या चपात्या करायच्यात 7-8. चांगलं परतून घ्यायचं. हे बघा परतले वांगे. वांग्याचं हे बघा परतलेत वांगे. बघा कलर चेंज होतो वांग्याचा. हे बघा. आता पाणी टाकूया. अजून पाणी टाकूया. वांगे शिजायला पाहिजे नाही. असं थोडं लपतपीत केलं ना भाकरीसोबत खूप छान लागेल. पण मी सुक्कं करणार आहे. थोडंसं अजून पाणी ॲड करूया. याला चांगलं शिजवून घेऊया. कलर वगैरे छान आलाय. बघा कलर मस्तपैकी वांग शिजतंय बघा. झाली भाजी आहे बघा. वांग किती मऊ शिजले, मस्त शिजले. हे बघा किती छान झाले भाजी. वांगे मस्त शिजले ते एकदम मऊ मऊ. हे बघा वांगे खूप शिजलेत, मस्त झाले. बघा सुक्की केली एकदम. लपतपीत केली ना आणि भाकरीसोबत एक नंबर लागते. करून बघा अशी भाजी.